प्रश्न क्रमांक 1, कागीद नृत्य हे कोणाशी संबंधित आहे? जैनांशी, बौद्धांशी, ख्रिस्तींशी की हिंदूंशी? आणि बरोबर उत्तर आहे बौद्धांशी. कागदेय किंवा कागीद हा एक बौद्ध उत्सव आहे जो उत्तर भारताच्या काही भागांमध्ये विशेषतः सिक्कीममध्ये आयोजित केला जातो. सहसा डिसेंबरच्या सुरुवातीला याची सुरुवात होते. प्रश्न क्रमांक 2, सिन्नर संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी, ठाणे, सोलापूर की नाशिक? आणि बरोबर उत्तर आहे नाशिक. हे जे सिन्नर संग्रहालय आहे ना, यालाच गारगोटी संग्रहालय, मिनरल म्युझियम सुद्धा म्हणतात. श्री के.सी. पांडे यांनी आशिया खंडातील हे पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे गारगोटी संग्रहालय उभारले आहे. प्रश्न क्रमांक 3, पेशींचे खालीलपैकी कोणते भाग हे सुसाइड बॅग म्हणूनही ओळखले जातात? लायसोसोम्स, सेंट्रोसोम्स, प्लास्टिड्स की डिक्टिओसोम्स? आणि बरोबर उत्तर आहे लायसोसोम्स. आता हे लायसोसोम्स म्हणजे काय, तर हे एक प्रकारचे पेशी अंगक आहे. आपल्या शरीराला जसे मूलभूत अवयव असतात तसेच पेशींना पेशी अंगके असतात. त्यामध्ये येते केंद्रक, अंतर्द्रव्य जालिका, गॉल्जी काय, लयकारिका, तंतुकणिका, लवके आणि रिक्तिका. या गॉल्जी कायला पेशींचा रासायनिक कारखाना म्हणतात. लयकारिकांना म्हणजेच लायसोसोम्सला स्वयंलय ऑटोलिसिस म्हणतात. तसेच उद्ध्वस्त करणारे पथकही म्हणतात म्हणजेच डिमॉलिशन स्क्वॉड्स. आणि आत्मघाती पिशव्याही म्हणतात म्हणजेच सुसाइड बॅग्स. तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रियाला पेशींचे ऊर्जाघरही म्हणतात. आणि लवके म्हणजेच प्लास्टिड्सला वनस्पतींचे ऊर्जा कारखाने म्हणतात. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता हिमालय करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? अरुणाचल हिमालय, काश्मीर हिमालय, हिमाचल हिमालय की सिक्कीम हिमालय? आणि बरोबर उत्तर आहे काश्मीर हिमालय. करेवा या शब्दाचा शाब्दिक अर्थ आहे बघा उंच सखल सपाट भूभाग. काश्मीर हिमालयात वेदिकेसारख्या पठाराच्या अग्रास म्हणजे टोकास करेवा म्हणतात. करेवा हे झेलम आणि तिच्या उपनद्यांच्या मैदानावर स्थित आहेत. करेवाची मृदा ही केशर लागवडीस अनुकूल असते. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना केली? हाल, सिमुख, काना की शिवस्वती? आणि बरोबर उत्तर आहे हाल. गाथा सप्तशती हे महाराष्ट्री प्राकृत मधील श्रृंगार रसप्रधान या गीतांचे सातवाहन राजा हाल यांनी केलेले एक संकलन आहे. प्रश्न क्रमांक 6, 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली? आर्थर जॅक्सन, रँड, मायकल ओडवायर की जॉन सॉन्डर्स? आणि बरोबर उत्तर आहे रँड. 1896-97 या काळात महाराष्ट्रात प्लेगची साथ आली आणि यासाठी कमिशनर रँडची नियुक्ती केली आणि रँडने प्लेगवर उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी अत्यंत सक्ती केली होती. यातूनच पुढे 22 जून 1897 ला प्लेग कमिशनर रँड व त्याचा सहकारी आयर्स्ट यांची चाफेकर बंधूंनी हत्या केली. नाशिक मॅजिस्ट्रेट आर्थर जॅक्सन याची हत्या 1909 ला नाशिक येथील विजयानंद नाट्यगृहात संगीत शारदा या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अनंत कान्हेरे यांनी केली. मायकल ओडवायर याची हत्या सरदार उधम सिंग यांनी 1940 ला केली. हा ओडवायर जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित होता. आणि डिसेंबर 1928 ला लाला लजपत राय यांच्यावर लाठी हल्ल्याचा आदेश दिलेल्या जेम्स स्कॉट या पोलीस अधिकाऱ्यास भगतसिंग व राजगुरू यांनी मारण्याची योजना केली होती, परंतु त्यांनी चुकीने सॉन्डर्स या अधिकाऱ्याची हत्या केली. प्रश्न क्रमांक 7, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम अस्पृश्यतेची चाल नष्ट करते? कलम 17, 16, 18 की 19? आणि बरोबर उत्तर आहे कलम 17. जर तुम्हाला असा प्रश्न आला की भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क कोणत्या कलमात दिलेले आहेत, तर ते 12 ते 35 मध्ये दिलेले आहेत. यातीलच कलम 17 हे अस्पृश्यता निवारणाशी संबंधित आहे. कलम 16 हे सार्वजनिक नोकऱ्यात समान संधीबाबत आहे. कलम 18 पदव्या संपुष्टात आणण्याशी संबंधित आहे. आणि कलम 19 मध्ये सर्व नागरिकांना 6 हक्कांची हमी दिलेली आहे, जसे की भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, सभा भरविण्याचा हक्क वगैरे. प्रश्न क्रमांक 8, आलमी तबलिगी इज्तिमा नावाने ओळखली जाणारी जगातील एकमेव सर्वात मोठी धर्मसभा कोणत्या राज्यात आयोजित केली जाते? छत्तीसगड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल की मध्य प्रदेश? आणि बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 9, मुघलांनी निजामशहाच्या राज्याची राजधानी असलेल्या अहमदनगरवर इसवी सन किती मध्ये आक्रमण केले? 1526, 1595, 1600 की 1645? आणि बरोबर उत्तर आहे 1595. नोव्हेंबर 1595 मध्ये निजामशाही बुडवण्यासाठी मोगलांनी अहमदनगरावर चाल केली. तेव्हा चांद बीबीने निजामशाही सैन्याचे नेतृत्व करत मोगल सैन्यास अल्पकाळ रोखून धरले होते, मात्र नंतर तिची हत्या करण्यात आली. आणि यावेळी दिल्लीत मोगल सम्राट कोण होता, तर अकबर. प्रश्न क्रमांक 10, जलजीवन मोहिमेनुसार कोणत्या वर्षामध्ये सरकारने ग्रामीण भारतातील सर्व कुटुंबांना घरगुती नळ जोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची कल्पना केली आहे? 2023, 2024, 2022 की 2025? आणि बरोबर उत्तर आहे 2024. जल जीवन मिशन म्हणजे काय, तर हर घर जल या संकल्पनेसह भारत सरकारने 2024 पर्यंत भारतातील सर्व ग्रामीण बरं शहरी नाही कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे पुरेसे आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जल जीवन मिशन JJM सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला प्रति व्यक्ती
55 लिटर पाणी दिले जाते. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1, लोकसंख्याशास्त्रीय लाभांश म्हणजे लोकसंख्येच्या वयाच्या संरचनेतील बदलाचा परिणाम असलेल्या अर्थव्यवस्थेतील वाढीचा संदर्भ आहे. विधान 2, महाराष्ट्रातील कार्यरत वयोगटातील लोकसंख्येच्या 15 ते 59 वयो हिस्सा 2001 मधील 59% वरून 2011 मध्ये 63.1% पोहोचलेला आहे. आणि पर्याय आहेत 1 आणि 2 दोन्ही बरोबर, ना 1 ना 2, केवळ 2 आणि केवळ 1 बरोबर. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दोन्ही विधाने बरोबर आहेत. हे बघा, वयोरचनेचे 3 प्रमुख गट पडतात. 0 ते 14 वर्षाचा, 15 ते 59 आणि 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचा गट. त्यात 0 ते 14 वर्षांचा वयोगट आणि 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचा गट हे दोनही अवलंबी लोकसंख्येचे गट आहेत. ते कसे समजूयात? समजा एका कुटुंबामध्ये 0 ते 14 वयोगटाचा मुलगा मुलगी असेल, ते कोणावर डिपेंड असतात? या 15 ते 59 मधील वयोगटावर. तसेच 60 वर्षांपेक्षा वृद्ध व्यक्ती कोणावर डिपेंड असेल? तर यावरच. भारतात 0 ते 14 वयोगटाचे प्रमाण किती आहे? तर 30.9%, 15 ते 59 60.5% आणि 60हून अधिक वर्षांचे 8.6%. या गटातील एवढी लोकसंख्या असल्यामुळेच भारताला तरुण देश, यंग कंट्री असे म्हणतात. म्हणूनच सध्या भारताला लोकसंख्या लाभांश आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे असे मानले जाते. मात्र हा लोकसंख्या लाभांश तेव्हाच शक्य आहे जेव्हा या कार्यकारी लोकसंख्येला त्याच्या क्षमतेनुसार काम मिळेल, म्हणजेच रोजगार मिळेल. प्रश्न क्रमांक 12, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे सुरगाणा हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते? नाशिक, सातारा, अहमदनगर की कोल्हापूर? आणि बरोबर उत्तर. प्रश्न क्रमांक 13, गांधीजींनी भारतीय नागरिकांना खालीलपैकी कोणत्या तारखेला रोलेट कायद्याला अहिंसक विरोध दिवस जसे की मानभंग आणि प्रार्थना व हरताळ दिवस म्हणून पाळण्यास सांगितले होते? 6 एप्रिल 1919, 16 मे 1919, 16 मे 1920 की 6 एप्रिल 1920? आणि बरोबर उत्तर आहे 6 एप्रिल 1919. काय झाले होते बघा, 1919 साली ब्रिटिश सरकारने रोलेट कायदा संमत केला. यालाच काळा कायदा म्हणतात बरं. आणि हा कायदा सिडने रोलेट समितीच्या शिफारशीनुसार केला होता. बरं, या कायद्यात काय होते तर कोणत्याही भारतीयास विना चौकशी तुरुंगात डांबणे, सरकार विरोधी साहित्य छापणे व जवळ बाळगणे हा राजद्रोह ठरवण्यात आला होता. आणि याच रोलेट कायद्याविरुद्ध गांधीजींनी 6 एप्रिल 1919 ला देशभर हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते. प्रश्न क्रमांक 14, भारतातील 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद की रत्नागिरी? आणि बरोबर उत्तर आहे रत्नागिरी. महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 929 आहे, भारताचे 943. जिल्ह्यानुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? तर रत्नागिरी. किती? तर 1122. आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबई शहरात आहे. किती? तर 832. प्रश्न क्रमांक 15, भारतातील 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या नाशिक विभागाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? 15.33%, 33.33%, 13.33% की 23.33%? आणि बरोबर उत्तर आहे 23.33%. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातींची लोकसंख्या किती होती? तर 9.35%. महाराष्ट्रात अनुसूचित जमाती एकूण किती आहेत? तर 47. अनुसूचित जमातींची लोकसंख्या सर्वाधिक असणारा जिल्हा कोणता? तर नाशिक. आणि सर्वात कमी सिंधुदुर्ग. विभागानुसार बघितल्यास सर्वाधिक नाशिक विभागात अनुसूचित जमातींची लोकसंख्या जास्त आहे आणि सर्वात कमी पुणे विभागात. याच प्रकारे आपण आधीच्या भागात अनुसूचित जातीचं सुद्धा कव्हर केलेलं आहे. प्लेलिस्ट मधून तुम्ही मागील व्हिडिओ बघू शकता. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा औरंगाबाद विभागात येत नाही? बीड, सांगली, लातूर की उस्मानाबाद? आणि बरोबर उत्तर आहे सांगली. औरंगाबाद विभागात सर्वाधिक 8 जिल्हे येतात. स्वतः औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर व धाराशिव हा सांगली जिल्हा पुणे विभागात येतो. प्रश्न क्रमांक 17, सन 1840 मध्ये भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात परमहंस मंडळीची स्थापना झाली? पुणे, मुंबई, कलकत्ता की दिल्ली? आणि बरोबर उत्तर आहे मुंबई. परमहंस मंडळीची स्थापना 1849 साली मुंबई येथे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली आणि त्यांच्यासोबत होते दुर्गाराम मंचाल. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणते भारतातील नगर परिषदांचे अनिवार्य कार्य आहे? नवीन सार्वजनिक रस्त्यांचे नियोजन, सार्वजनिक उद्याने तयार करणे, सांडपाण्याची विल्हेवाट लावणे, गुरांसाठी सुरक्षित निवारा प्रदान करणे? आणि बरोबर उत्तर आहे सांडपाण्याची विल्हेवाट लावणे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नगर परिषदांची अनिवार्य कार्य व ऐच्छिक कार्य. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणाची भारतातील प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे निवड केली जात नाही? राष्ट्रपती, राज्यसभेचे सदस्य, विधान परिषदेचे सदस्य की पंतप्रधान? आणि बरोबर उत्तर आहे पंतप्रधान. म्हणजे पर्यायातील पंतप्रधानांना सोडून बाकी सर्व प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे निवडले जातात. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या खालीलपैकी कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांनी झिरो पेंडन्सी पॅटर्न ही प्रशासकीय सुधारणा लागू केली? सुरेश देशपांडे, चंद्रकांत दळवी, डॉक्टर संजय चहांदे की अनिल कुमार लखिना? आणि बरोबर उत्तर आहे चंद्रकांत दळवी. प्रश्न क्रमांक
21 खालीलपैकी कोणते प्रोटोझोआचे उदाहरण आहे? ॲस्परजिलस, क्लॅमिडोमोनास, पॅरामेशियम की स्पायरोगार? आणि बरोबर उत्तर आहे पॅरामेशियम. ॲस्परजिलस हे एक कवक आहे म्हणजे फंगस आहे. क्लॅमिडोमोनास हे एक प्रकारचे हिरवे शैवाल आहे म्हणजे ग्रीन आल्गी. आणि स्पायरोगायरा सुद्धा एक शैवालच आहे. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रातील पश्चिम घाटात वसलेले खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य मलबार जायंट क्विरलसाठी म्हणजे शेकरूसाठी प्रसिद्ध आहे? नागजिरा वन्यजीव अभयारण्य, बोर वन्यजीव अभयारण्य, सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य की भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य? आणि बरोबर उत्तर आहे भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य. हे अभयारण्य पुणे जिल्ह्यात आहे. नागझिरा अभयारण्य भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा यांच्या मधोमध आहे. बोर अभयारण्य वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये वसलेले आहे. आणि सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 23 दासबोध हे खालीलपैकी कोणत्या मराठी व्यक्तिमत्वाचे साहित्यकृती आहे? संत नामदेव, रामदास स्वामी, संत एकनाथ की संत ज्ञानेश्वर? आणि बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे खालीलपैकी कोणते अधिवेशन नागपुरात आयोजित केले जाते? 1 अर्थसंकल्पीय अधिवेशन, 2 पावसाळी अधिवेशन की 3 हिवाळी अधिवेशन? आणि पर्याय आहेत 2 आणि 3, केवळ 3, केवळ 2, 1 आणि 2. आणि बरोबर उत्तर आहे केवळ 3. हे बघा दरवर्षी विधिमंडळाचे 3 अधिवेशन होतात. अर्थसंकल्पीय अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन व पावसाळी अधिवेशन मुंबई येथे होते आणि हिवाळी अधिवेशन नागपूर येथे. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्राच्या विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1 विधान परिषदेत दर 5 वर्षांनी ठराविक सदस्य निवृत्त होतात आणि त्या जागांसाठी नव्याने निवडणुका घेऊन या रिक्त जागा भरल्या जातात. विधान 2 अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली विधान परिषदेचे कामकाज चालते. आणि पर्याय आहेत केवळ 2, केवळ 1, 1 आणि 2 दोन्ही, ना 1 ना 2. आता आन्सर की मध्ये तर याचे उत्तर दोन्ही विधाने चूक आहेत म्हणजे पर्याय 4 उत्तर दिलेले आहे. विधान 1 मध्ये बघा दर 5 वर्षांनी म्हटले आहे परंतु 5 नाही तर ते 2 वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होतात असे आहे. त्यामुळे हे तर चुकीचे ठरते. परंतु दुसरे विधान हे बरोबर आहे. विधान परिषदेचे कामकाज विधान परिषदेच्या अध्यक्षाच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली चालते. म्हणजे उत्तर असायला हवे होते पर्याय क्रमांक 1 केवळ 2 हे विधान बरोबर.